वेलकम टू ऑल. कंबाईन ग्रुप बी सी 2022 चा हा प्रश्न बघा आणि याच धर्तीवर आपण पूर्णांक बॅच मधला हा प्रश्न बघा, कारण आपली पूर्णांक बॅच जी चालू आहे इको पॉलिटी आणि चालू घडामोडीसाठी त्यातले सगळे प्रश्न हे आयोगाच्या धर्तीवर आहे बरं का. त्यामध्ये बघा इथं मला काय सांगायचं आहे. पहिले हा प्रश्न बघा 2022 चा, रेपो दर म्हणजे असा दर, बरोबर. कन्सेप्ट काय विचारली आहे, रेपो दर. आता इथं बघा याच धर्तीवर आपण हा प्रश्न इथं क्रिएट केला. ते पीवायक्यू रिपीट होतात म्हणतात ना, ते या प्रकारे. कन्सेप्ट काय, बरोबर बघा, म्हणजे एकाच कन्सेप्टनं कितीही पीवायक्यू येऊ द्या, तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. ओके, चलो. आता बघा, समजा आरबीआयने, मी कन्सेप्ट काय सांगतो ते पहिले समजून घ्या. आरबीआयने व्यापारी बँकेना, म्हणजे उदाहरणार्थ आपण एक व्यापारी बँक घेऊ एसबीआयला. जर आरबीआयने व्यापारी बँकेला जर कर्ज दिलं तर ही व्यापारी बँक आरबीआयला साहजिक आहे काय देणार, व्याज, बरोबर. जर समजा हे कर्ज अल्प काळासाठी असेल, अल्प काळासाठी, तर या व्याजाला म्हणतात रेपो रेट, म्हणजे रेपो दर. जो लक्षात ठेवायचं आपला प्रश्न होता रेपो दर, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना काय देते, कर्ज देते. पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर आहे. आता आयोग बघा प्रश्न तुम्हाला काय विचारणार, म्हणजे पीवायक्यू रिपीट होतात म्हणतात ना, ते अशी रिपीट होतात. म्हणजे एक चांगला शब्द वापरायला पाहिजे आपण, पीवायक्यू रिपीट नाही, कन्सेप्ट रिपीट होणे. समजा आरबीआयने व्यापारी बँकेला जर कर्ज दिलं, बरोबर, आणि हे कर्ज जर दीर्घ काळासाठी असेल तर या व्याजाला म्हणतात बँक रेट. काय म्हणतात, बँक रेट. आणि प्रश्न बघा आपला, रिझर्व्ह बँकेचा बँक दर, बँक रेट कोणत्या प्रकारच्या कर्जाशी संबंधित आहे, तर तो लक्षात ठेवायचा दीर्घ मुदतीच्या कर्जाशी संबंधित आहे. कारण अल्प मुदतीशी संबंधित हा रेपो रेट आहे जो पीवायक्यू होता. मला इथं कन्सेप्ट समजायची होती आणि पीवायक्यू रिपीट हा शब्द वापरण्यापेक्षा इकॉनॉमिक्स मध्ये शब्द वापरा, कन्सेप्ट रिपीट होते. जर कन्सेप्टवर पकड तर या प्रकारचे प्रश्न आरामात सॉल्व्ह होऊ शकते. जर समजलं नसेल पुन्हा एकच्या लेखा मागे घ्या आणि व्यवस्थितपणे बघून घ्या. त्यामुळे इथं दीर्घ मुदतीसाठी आणि अल्पचा म्हणजे काय, रेपो दर. ठीक आहे, ओके, थँक्यू.